तर आता आपलं नेक्स्ट लेक्चर आहे फोर्स अँड प्रेशर. तर आता यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट इन सेम डायरेक्शन हाऊ मच इज द नेट फोर्स. म्हणजे एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बल लावल्या जात असतील तर नेट फोर्स कसा असेल किंवा किती असेल. तर आन्सर काय दिलं तुम्हाला, नेट फोर्स इज इक्वल टू ॲडिशन ऑफ ऑल फोर्सेस. म्हणजे जेवढे काही फोर्स तिथं ॲक्ट व्हायले त्या सर्वांची काय करायचं, आपल्याला बेरीज करायची आहे. जसं की इथं 3 फोर्सेस आहे, F1 F2 F3. तर नेट फोर्स काढताना तुम्ही तिघांची काय करणार, बेरीज करणार. दुसरा प्रश्न आहे पहा, इफ 2 फोर्सेस आर अप्लाइड ऑन वन ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन अपोजिट टू अदर हाऊ मच इज द नेट फोर्स. आता आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 फोर्सेस आहे F1 आणि F2. हे एका दिशेला ऍक्ट करायला का बरं, नाही, हे विरुद्ध बाजूला ऍक्ट करतात है ना. मग अपोजिट डायरेक्शननं 2 फोर्स ऍक्ट होत असतील तर अशा वेळेस नेट फोर्स कसा काढायचा. तर त्या 2 फोर्सची काय करावं लागेल, आपल्याला वजाबाकी सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. आणि म्हणून इथं आन्सर दिला आहे नेट फोर्स इक्वल टू डिफरन्स ऑफ फोर्सेस बिटवीन 2 ऑब्जेक्ट. म्हणजे 2 ऑब्जेक्ट मधल्या फोर्सचा फरक घ्यायचा, म्हणजे त्यांची काय काढायची, वजाबाकी. तर तो असेल टोटल फोर्स. त्यानंतर वाय फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. मग फोर्स ही वेक्टर क्वांटिटी का आहे, कारण बिकॉज फोर्स इज एक्सप्रेस इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. कारण बल ही कोणती राशी बरं, सदिश. म्हणजे त्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन म्हणजे परिमाण आणि दिशा दोन्हीमध्ये त्याला आपण व्यक्त करतो. आणि म्हणून फोर्स ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. आणि तुम्हाला माहिती आहे फोर्सचं याचा एकक काय आहे, न्यूटन. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ फोर्स. आता फोर्समुळे काय काय होऊ शकतं. इट कॅन मूव्ह स्टेशनरी ऑब्जेक्ट. म्हणजे एखादी स्थिर वस्तू आहे तर ती काय होऊ शकते, गतिमान होऊ शकते फोर्समुळं. इट कॅन चेंज स्पीड अँड डायरेक्शन. म्हणजे एखादी वस्तू आहे तिची गती पण बदलू शकते आणि डायरेक्शन म्हणजे दिशा पण बदलू शकते, बरोबर आहे का, बल लावल्यामुळं. कॅन स्टॉप मुव्हिंग ऑब्जेक्ट. एखादी वस्तू गतिमान आहे तिला आपण स्टॉप करू शकतो. क्रिकेटमध्ये तुम्ही कॅच घेताना, कॅच घेतलं म्हणजे तुम्ही मुव्हिंग ऑब्जेक्टला काय केलं, स्टेशनरी केलं फोर्स लावून. कॅन चेंज शेप ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे जे पदार्थ आहेत, ऑब्जेक्ट आहे, त्याचा आकारमान सुद्धा, शेप सुद्धा बदलता येतो. 5वा प्रश्न आहे व्हॉट इज इनर्शिया. आता इनर्शिया काय आहे, ज्याला आपण जडत्व म्हणतो. तर एखादी वस्तू स्वतःहून त्याची जागा बदलते का, नाही. तर त्याच्या या प्रॉपर्टीला, टेंडन्सीला आपण इनर्शिया म्हणत असतो. तर इनर्शियाची डेफिनेशन पहा, टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड ॲज इट्स इनर्शिया. आता ही खुर्ची आहे, ही स्वतःहून त्याची जागा बदलणार आहे का, नाही. ती कायम त्या जागेवर राहणार जोपर्यंत त्याच्यावर एखादं फोर्स अप्लाय होत नाही. तर मग ही बॉडीची जी स्वतःची आहे त्या स्टेटमध्ये राहण्याची जी अवस्था आहे, एक्झिस्टिंग स्टेटमध्ये, त्याला म्हणायचं इनर्शिया. 6वा प्रश्न आहे विच आर 3 टाइप्स ऑफ इनर्शिया. तर पहिला आहे पहा इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट, दुसरा आहे इनर्शिया ऑफ मोशन आणि तिसरा आहे डायरेक्शनल इनर्शिया. पहिलं त्याच्यावर आधारित पहिला प्रश्न 7वा, डिफाईन इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. म्हणजे एखादी वस्तू स्थिर अवस्थेमध्ये आहे तर स्थिर अवस्थेमधलं, विराम अवस्थेमधलं जे जडत्व आहे त्याला तुम्ही कसं डिफाईन करणार. तर पहा, an object cannot change its state of rest due to its inherent property and that property is known as the inertia of state of rest. आता इथं टेबलावर एक फ्लावर पॉट ठेवलेला आहे, तो स्वतःहून त्याची जागा बदलणार आहे का, नाही. तो स्टेट ऑफ रेस्ट मध्ये आहे, तो त्याच अवस्थेमध्ये राहणार. मग या इनहेरिंट प्रॉपर्टीला म्हणायचं इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. पुढचा आहे 8वा प्रश्न, डिफाईन इनर्शिया ऑफ मोशन. inherent property of object due to which its state of motion cannot change. आता इथं तुम्हाला एक वाहन दिसतंय आहे, ते व्हेकल गतिमान अवस्थेमध्ये आहे. आता हे गतिमान अवस्थेमधली वस्तू
कायम गतिमानच राहील जोपर्यंत त्याच्यावर ब्रेक लावला जाणार नाही, स्पीड कमी केल्या जाणार नाही. मग एखादा ऑब्जेक्ट आहे तो मोशनमध्ये असताना त्याची मोशनमधलं जी पोझिशन आहे ती चेंज होईल का? नाही. इट इज नोन ॲज द इनर्शिया ऑफ मोशन. राईट वन एक्झाम्पल ऑफ इनर्शिया ऑफ मोशन. आता इनर्शिया ऑफ मोशनचं एक्झाम्पल सांगायचं आहे तुम्हाला. आता तुम्हाला मी सामान्य अनुभव सांगतो की पंख्याचं बटन चालू आहे, चालू असलेल्या पंख्याचं बटन बंद केलं की लगेच थांबतं का? ते थोड्या वेळानं थांबतं. करेक्ट. मग याचा अर्थ याला म्हणायचं इनर्शिया ऑफ मोशन. रिव्हॉल्विंग फॅन कंटिन्यू टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ. म्हणजे इलेक्ट्रिक फॅन जो आहे त्याचा आपण करंट स्टॉप केल्यानंतर सुद्धा काही काळ फिरत राहतो, रिव्हॉल्व करतो, त्याची पाते गोल फिरतात. तर हे आहे इनर्शिया ऑफ मोशनचं एक्झाम्पल. 10वा प्रश्न आहे डिफाईन डायरेक्शनल इनर्शिया. इनहेरेंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन. मग आता तुम्हाला इथं कार दिली आहे. ही कार ज्या दिशेमध्ये आहे त्याच दिशेमध्ये ती कार राहणार, कायम राहणार. तिची दिशा ती स्वतःहून बदलणार आहे का? नाही. जोपर्यंत आपण त्याच्यावर फोर्स लावत नाही तोपर्यंत दिशा बदलणार नाही. त्याला म्हणायचं दिशेचे जडत्व. आणि म्हणून ऑब्जेक्ट जर स्वतःची डायरेक्शन ऑफ मोशनची अवस्था बदलू शकत नसेल तर त्याला म्हणायचं डायरेक्शनल इनर्शिया. शेवटचा आहे राईट एक्झाम्पल ऑफ डायरेक्शनल इनर्शिया. इफ अ कार टेक्स टर्न सडनली पॅसेंजर थ्रो इन अपोजिट डायरेक्शन. तुम्हाला एक अनुभव असेल की आपण अचानक गाडीचा टर्न राईट घेतला तर आपण कुठे गाडीने राईट टर्न घेतला तर आपण काय होतो? लेफ्टला ढकलल्या जातो, बरोबर. तर तो कशाचा एक्झाम्पल आहे? डायरेक्शनल इनर्शिया.